चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील बालाजी पार्क भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे. सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील बालाजी पार्क परिसरातील रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. पपैया नर्सरी येथून प्रभाग क्रमांक 26 मधील बालाजी पार्क, माडा परिसर आणि अंबड लिंक रोड या भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून दुचाकीस्वार, फोर व्हीलर आणि मालवाहू वाहने यांची रेलचेल या रस्त्यावर असते. तर सातपूर अंबड लिंक रोडचे काम सुरू असल्याने या रस्त्याने मालवाहू वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. तसेच या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहेत. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा रस्ता हा झाला आहे. मात्र पावसाने आणि खड्ड्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. रस्त्यात असलेली खड्डे तात्काळ बुजविण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोडके यांनी केली आहे. रस्त्यावर उभे हा शौर्यवाड्यावालेतून बालाजी पार्कला येणार रस्ता आहे. खूप रहदारीचा रस्ता आहे, कारण अंबड लिंक रोडवर तिथे काम चालू आहे. त्याच्यामुळे सर्व गाड्यांना पर्याय म्हणून हाच रस्ता आहे. कामगार लोक याच रस्त्यात जातात. आणि हा रस्ता तुम्ही बघा की इथे ड्रेनेज लाईन टाकली होती, किती मोठा खड्डा झाला आहे तो. या खड्ड्यातून रोज जे कामगार वर्ग आहे जीव मुठीत घेऊन जातो आहे इथे. तरी माझी प्रशासनाला विनंती का लवकर जो खड्डा बुजवायला पाहिजे, कारण तिथे संध्याकाळी खूप ट्रॅफिक होती. 5, 5:30, 6, 7च्या दरम्यान खूप ट्रॅफिक होती, कारण ते इकडे ट्रान्सपोर्ट पण आहे इकडे. आणि इथून हा जो कामगार वर्ग जो रस्ता वापरतो त्या रस्त्याने अक्षरशः फोर व्हीलरवाल्यांचे सुद्धा बोनेट आदळत येते, तर टू व्हीलरवाल्यांचं काय होत असेल असं. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी लवकर हा खड्डा बुजवावा. संपूर्ण शहरामधील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली, त्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण शहर म्हणजे नाशिक शहरात फक्त कुंभमेळ्याच्या नावाखाली फक्त रस्ते खोदले यांनी. त्या रस्त्यावर पुन्हा कधी म्हणजे त्याची पुन्हा डागडुजी केली नाही त्याने. आता हाच बघा, इथे ड्रेनेज लाईन टाकली वाटते. इथे ड्रेनेज लाईन टाकून फक्त वरच्यावर तो मुरुम टाकला गेला आहे. पाऊस इतका पडला आहे की त्याच्यावर पुन्हा पूर्ण दबला गेला आहे. परत त्याच्याकडे कुणी म्हणजे लक्ष देत नाही, सर्व काही लक्ष देत नाही व लोकांच्या जीवाशी खेळता बा. तरी माझी प्रशासनाला विनंती का त्यांनी लवकर ही नाली तरी बुजवावी बा. आपण नियमित या रस्त्याने ये जा करतात. वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मोठ्या प्रमाणात असा त्रास होतो. मोठी गाडी जरी असली तरी ती बोलणे म्हणजे डायरेक्ट आदळते. आणि टू व्हीलरवर तर विचारूच नका, मानपाट एक होऊन जाते. तर बिचारा जो कामगार वर्ग हा रोज येणारा जाणारा वर्ग आहे, किंवा अशा छोट्या माल वाहतूकच्या गाड्या आहे, तर सुद्धा तुम्ही बघू शकता की किती हळूवार जे जीव मुठीत घेऊन चालता बघा. आपली गाडी आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.